नमस्कार काव्यरसिको. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये फुलांवरील कविता या उपक्रमात मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण आतापर्यंत गेल्या 3 महिन्यात विविध 18 फुलांवरच्या कविता ऐकलेल्या आहेत. 17 ही आजचं पुष्प आहे, 18वा आहे. आज आपण नेहमीच उपलब्ध असणारी 12माही फुले आहेत. प्रत्येकाच्या जवळपास सगळ्यांच्याच गावी वगैरे जवळपास असतात, अंगणात असतात, कडेला असतात कुठे, आणि देवपूजेसाठी ती फुलं वापरली जातात. औषधी गुणधर्मही आहेत त्यात वनस्पतीचे. असं 12माही उपलब्ध असणारं देखणं फूल म्हणजे तगर. तगर या वनस्पतीचे आणि त्या फुलांची माहिती आणि वैशिष्ट्ये आपण ह्या फुलातून ऐकणार आहोत. कविते शीर्षक आहे श्वेत देखणी तगर. श्वेत देखणी तगर. थंडी पावसाळ्यात बहर फुलांना. थंडी पावसाळ्यात बहर फुलांना तशी 12माही ही फुले उमलतात, पण थंडी पावसात जास्त असतात. थंडी पावसाळ्यात बहर फुलांना तशी 12माही ही फुले उमलतात. श्वेतरंगी 5 पाकळ्यांची फुले जणू झाडावर तांदण्या भासतात. श्वेतरंगी 5 पाकळ्यांची फुले जणू झाडावर तांदण्या भासतात. उपयोग होतो देवपूजेसाठी, कळ्यांनाही मागणी फार. उपयोग होतो देवपूजेसाठी, कळ्यांनाही मागणी फार. सौम्य सुगंधी पण देखणे, वनौषधी म्हणून वापर. उपयोग होतो देवपूजेसाठी, कळ्यांनाही मागणी फार. सौम्य सुगंधी पण देखणे, वनौषधी म्हणून वापर. वनौषधी म्हणूनही वापर. नेत्रविकार, जखमा, स्त्रीरोग. नेत्रविकार, जखमा, स्त्रीरोग, ताप, सूज यावर बहुगुणी. नेत्रविकार, जखमा, स्त्रीरोग, ताप, सूज यावर बहुगुणी. सहज वाढते म्हणून लावावी. उद्यान, मंदिरे, शाळा नि अंगणी. फुले भासती श्वेत सदाफुली सम. सदाफुलीच्या फुलासारखी, सदाफुली जी असते पांढरी तशी फुलं दिसतात, पण तरी त्यात फरक आहे. फुले भासती श्वेत सदाफुली सम. सदाफुलीच्या पाकळ्या गोलाकार, मधून थोड्याशा टोकदार असतात मधून. फुले भासती श्वेत सदाफुली सम. सदाफुलीच्या पाकळ्या गोलाकार. तगरीचे फूल आकाराने तितकेच, पण तगरीच्या पाकळ्या टोकदार, एका बाजूने टोकदार असतात. फुले भासती श्वेत सदाफुली सम. सदाफुलीच्या पाकळ्या गोलाकार. तगरीचे फूल आकाराने तितकेच, पण तगरीच्या पाकळ्या टोकदार. कमी लागते पाणी, वाढते सहज. कमी लागते पाणी, वाढते सहज. पाने हिरवी कंच सदाबहार. कमी लागते पाणी, वाढते सहज. पाने हिरवी कंच सदाबहार. अंगणी ज्याच्या झाड तगरीचे. अंगणी ज्याच्या झाड तगरीचे. नको फुलांसाठी जायला दूर. नको फुलांसाठी जायला दूर. घरच्या घरी फुलं मिळतात रोज देवपूजेसाठी. तर अशी तगर, ही तगर आपल्याला आवडली असेल ही कविता तगरीवरची. नक्की लाईक करा, कमेंट करा. काही सूचना असतील सांगा. आपल्या मित्रमंडळींना कविता शेअर करा. या आधीच्या फुलांवरच्या कविता ऐकल्या नसतील तर नक्की ऐका. या पुढच्या कविता ज्या 10-12 आणखी यायच्यात त्याही ऐका. काय सूचना असतील जरूर सांगा. नवीन कोण असेल तर जुन्यात राहिलं असेल चॅनल सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवर याआधी 5 उपक्रम झालेले आहेत. निवडणूक विशेष, दिवाळी विशेष, नवरात्री विशेष आणि संतांवरच्या कविता आहेत. म्हणजे संतांचं चरित्र सांगणाऱ्या, माहिती आणि महती सांगणाऱ्या अशा 2 उपक्रम आहेत. संतवंदना आणि संत दर्शन. हे जे सगळे उपक्रम होते, संत दर्शन आणि संतवंदना, हे 7-7 दिवसाचे होते. रोज एक कविता, एका संतांवर अभंग. नवरात्रीत अर्थातच 9 दिवस, दिवाळीत 6 दिवस 6 कविता, आणि निवडणुकीत विधानसभेच्या 2024 मध्ये डिसेंबरला रोज किंवा दिवसाआड अशा एक कविता 20-25 पडलेल्या आहेत. हा जो उपक्रम आहे तो वेगळा आहे. ह्या कविता साधारण 6-7 दिवसांनी एक पडते, चॅनलवर सादर होतोय, आपण करतोय. आणि त्यामुळे 14 डिसेंबरपासून हा उपक्रम सुरू झालेला आहे. तो पुढे जूनपर्यंत चालणार आहे. त्या सगळ्या कविता ऐका. आवडतील त्यांना लाईक करा. सूचना असतील सांगा. आता परत भेटूया आपण पुढच्या आठवड्यात एक नवीन कविता घेऊन 19वे पुष्प या उपक्रमातील. धन्यवाद.